तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. बघता 30 दिवस व्हायला आला आपले ब्लॉग. ही काय अशीच कन्सिस्टन्सी ठेवली तर कवा तरी प्रोग्रेस भेटेल. आज सकाळच उठलो, बघते तर गाडी पक्की घाण आहे. तर तिला गेलो मी गाडी धुवायला. बघतेच आपली राणी पण इथं उभी होती, तिला पण वॉश द्यायला लागल. नंतर गेलो तर गाडी धुवायला टाकली. नाही तर साईडला नाना पण आलं गाडी धुवायला. तर एक हातानं उचलला सिलेंडर न चाललो डायरेक्ट सिलेंडर भरायला. तवरण आला पाऊस, पण होती काय खपन आहे आपल्या पाठी. तर बघा सिलेंडरचा कामले हाड असतं ना, हात बघा फक्त ते नानाचं. ही माणसं काही आपल्या गावात नसायला पाहिजे होती, ती आहेत आता काही करू नाही शकत. नंतर गेलो देव बघायला, पण इथून नाही लांबशानच आहे. नंतर गेलो जिमला, किती दिवसांची गेलो जिमला. ये दोन काय आहे ते तुम्हीच बघा. त्यानं आणला जिमला, यांची घ्यायची PT 1 2 3 4 5 करीत झाली आमची जिम. बाहेर गेलो, बघते तर एअरपोर्ट व्हायला आलाय आता. वाडाची झाडाखाली राहून बघत होतो साईबाबाचं मंदिर. तावऱ्यान बघला तर गावांची श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण दिसतंय. नंतर रातच्या घरा गेलो तर ओमकार सर आल. तो ओमकार सर बोलतो नवीन बाईक घेतली, बघू बरं कशी आहे. अरे नंतर दाखवा आधी पार्टीला चला. मग गेलो इथं चायनीज. इथं काय चायनीज तर पटकन आला नाही. बघा कमेंट मध्ये सांगा या काय दिसतंय. माहिती नाही एस्थेटिक का 14. हा नंतर गेलो मग करंजाड्याचे जरासे चांगले कॅफे मध्ये घेतला चालू केला. यो बघा कसा खातय. तसाच मग केला आपण इथं ब्लॉग एंड. चला भेटूया नेक्स्ट डे मध्ये.